श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं या साई समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचं मूल पण ऐकत नाही का? खूप चिडचिड करत आहे का? त्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपली मूल ऐकत नाही, हट्टी, रागीट, उलट उत्तर देणारी झाली आहेत. अनेक पालकांची तर हीच तक्रार असते. मुलं ऐकत नाही, आई वडिलांचा मान ठेवत नाही, मोबाईल बघणे, मित्रमैत्रिणी यांचं जास्त ऐकतात. शिस्त, संस्कार आणि ऐकण्याची वृत्ती निर्माण व्हावी यासाठी श्री स्वामी समर्थांचे अत्यंत गुप्त व प्रभावी उपाय आपण आज बघणार आहोत. हे उपाय कोणालाही सांगू नये, फक्त श्रद्धेने आणि विश्वास ठेवून करावेत. उपाय नंबर 1, स्वामींचा मौन उपाय अतिशय प्रभावी आहे. जेव्हा तुमचं मूल हे रागात असतं त्या दिवशी मुलावर ओरडू नका. शांतपणे एका बाजूला डोळे बंद करून बसा. मनात म्हणायचे आहे की श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या मुलाच्या बुद्धीला योग्य दिशा द्या. 7 मिनिटे मौन धरा. मौन धरून आणि सलग 7 दिवस हे उपाय करायचे आहे. बघा, हळूहळू मुलाच्या बोलण्यात नम्रता येते. उपाय नंबर 2, श्री स्वामी समर्थ. पांढऱ्या कागदावर लाल पेनने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 11 वेळा लिहा. तर हे आपल्याला रविवारी सकाळी लिहायचे आणि तो लिहिलेला कागद मुलाच्या उशाखाली ठेवायचा आणि कुणालाही सांगू नका. या उपायाने मुलाचं मन शांत होऊन चिडचिड कमी होते. उपाय नंबर 3, तर हा उपाय आईने करायचा आहे. सकाळी उठल्यावर एका तांब्यात पाणी घ्यायचे आणि त्या तांब्यावर हात ठेवून 9 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचे आणि ते पाणी मुलाला प्यायला द्यायचे. उपाय नंबर 4, तर हा उपाय गुरुवारी संध्याकाळी करायचा. एक दिवा घ्यायचा, त्याला पिवळी फुलं अर्पण करा. हात जोडून म्हणा की श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाला योग्य संस्कार द्या. हा उपाय केल्याने मुलाला चांगली संगत लागते. आणि रात्री मूल झोपल्यावर त्याच्या डोक्यावर हात ठेवून 11 वेळा आपल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणायचे. उपाय नंबर 5, जर मूल खूपच हट्टीपणा करत असेल तर एक नारळ घ्या, त्यावर श्री स्वामी समर्थ लिहायचे. स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. 3 दिवसांनी तो नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्या. उपाय नंबर 6, पालकांसाठी खूप महत्त्वाचा उपाय. स्वामी सांगतात, मुलावर रागात शाप देऊ नका. तू काही कामाचा नाहीस असे शब्द वापरू नका, कारण पालकांचे शब्द हे आशीर्वाद किंवा शाप बनतात. उपाय नंबर 7, तर हा उपाय मिठाचा आहे. शुक्रवारी रात्री एका वाटीत जाड मीठ, ज्याला आपण खडे मीठ म्हणतो, ते घ्या. मुलाच्या खोलीत ठेवा. सकाळी पाण्यात विरघळून द्या. मुलावरील नकारात्मकता दूर होते. उपाय नंबर 8, हा उपाय खूप प्रभावी आहे. एक पांढरा कागद घ्या, त्यावर मुलाचे संपूर्ण नाव लिहा. नावाच्या खाली श्री स्वामी समर्थ 11 वेळा मनात जप करा व तो कागद देवघरात ठेवा. मुलाच्या वागण्यात सकारात्मकता येते. उपाय नंबर 9, गुरुवारी गूळ चणे घ्या. स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. 5 मिनिटांनी मुलाला खायला द्या. मुलामधील राग कमी होतो. उपाय नंबर 10, थोडे तांदूळ घ्या, त्यावर 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. ते तांदूळ कपड्यात बांधून मुलाच्या उशीखाली 3 दिवस ठेवा. झोप शांत लागते व चिडचिड कमी होते. उपाय नंबर 11, अमावस्येला किंवा गुरुवारी मनात स्वामींचा जप करा. शक्य तितके कमी बोला. घरातील ऊर्जा पॉझिटिव्ह होते. उपाय नंबर 12, स्वामींच्या फोटोवर पाणी शिंपडा. ते पाणी एका वाटीत घरात 4 कोपऱ्यात शिंपडा. घरातील ताणतणाव कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचा, आई वडिलांसाठी स्वामीचा संदेश. मुलांना घडवायचं असेल तर आधी पालकांनी शांत व्हा. रागाने नाही, मारहाणीने नाही, तर श्रद्धा आणि संयम ठेवूनच बदल घडवा. हट्टीपणा कमी होतो. मूल ऐकायला घरात शांतता आणि समाधान राहते. तर हे उपाय आपल्याला 7 ते 21 दिवस श्रद्धेने करायचे आहे. स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेवणाऱ्याच्या घरातील अशांतता मी स्वतः दूर करतो. जर हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तर मूल ऐकायला लागतात, संस्कारी बनतात. श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ कधीच भक्तांना एकटं सोडत नाही. प्रेम आणि संयम ठेवा, नक्कीच बदल होईल. स्वामीवर विश्वास ठेवा आणि हे उपाय नियमित करा. आज नाही तर उद्या नक्कीच परिणाम दिसतील. अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी साई समर्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.